नमस्कार, न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे त्या संदर्भात सविस्तर रिपोर्ट देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत मौजे नांदुरे या ठिकाणी। मौजे नांदुरा येथील जे शेतकरी आहेत त्यांची 2 हेक्टरची केसर आंब्याची जी बाग आहे त्या बागेमधून आज आपण बोलत आहोत। जे नुकसान झालेलं आहे ते आज आपण पाहत आहोत। 2 हेक्टर आंब्याच्या बागेचं अवकाळी पाऊस आणि अवकाळी वाऱ्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, संपूर्ण आंब्याच्या झाडाला एकही आंबा न राहता पूर्ण आंबा हा जमिनीवर पडलेला आहे। एकंदरीत शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की त्यांच्याजवळ 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे। प्रशासनातर्फे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव मालक देशमुख यांनी देखील या बागेची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे देखील आश्वस्त केलेले आहे। त्याच अनुषंगाने आज जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे या नुकसानीची तक्रार देण्यासाठी शासनाने जी पीक विमा कंपनीची जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे डाऊन आहे आणि जे शासनाचा नियम आहे की 48 तासाच्या आत झालेल्या नुकसानीची जे इंटिमेशन आहे ते कंपनीला द्यायचं असतं। जी साईट डाऊन आहे त्यामुळे शेतकरी तो इंटिमेशन देखील देऊ शकत नाही। त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून येथील प्रशासन एक ऑफलाईन अर्ज त्यांचा गृहीत धरण्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून। आणि एकंदरीत या नांदुरा गावामध्ये शेतीच्या नुकसानास तसेच इतरही नुकसान झालेलं आहे, जसं लाईटचे पोल पडलेले आहेत, तार रस्त्यावर अस्ताव्यस्त झालेले आहेत, तसेच जे शेतकऱ्यांनी सोलार प्लांट बसवले ते देखील या वाऱ्यामुळे 50-50 फूट दूर जाऊन पडलेले आहेत। एकंदरीत या अवकाळीचा तडाखा नांदूरवासियांना खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। तसंच पाहता काही घरावरचे पत्र देखील उडून गेलेले आहेत। शेतकऱ्यांचं घरामध्ये असलेलं सोयाबीन 200 कट्टे सोयाबीन हे पावसामुळे भिजलेलं आहे। तर या सर्व नुकसानीचा पंचनामा हा आज रोजी सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच कृषी अधिकारी असतील, तहसील कार्यालय असेल किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून होत आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं देखील आश्वासन या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आलेलं आहे।